एका प्रेम प्रकरणातून चक्क पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली। अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोहळी दरम्यान रस्त्यावर हा प्रकार घडला। या घटनेनंतर आईसह 2 भावांविरुद्ध चांदणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 भावांना ताब्यात घेतलं। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथील एका मुलाचे गावापासून जवळ असलेल्या पिंपळडोळी गावातील एका मुलीसोबत प्रेम जुळले। या प्रेमातून 3 महिन्यांपूर्वी दोघेही गाव सोडून गेले होते, परंतु हे दोघेही नवेगावमध्ये परतले। दोघेही नवेगावमध्ये परतल्याची माहिती संबंधित मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी नवेगाव येथील त्या मुलाचे घर गाठले। तेथून जबरदस्ती मुलीला ताब्यात घेऊन पिंपळडोळीकडे घेऊन जायला निघाले, परंतु याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी आलेगाव पोलीस चौकीला माहिती दिली व मुलीसोबत काही बरे वाईट होण्याची शंका व्यक्त केली। या माहितीवरून पोलीस चौकीमध्ये उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी क्षणाचा विलंब न लावता नवेगाव ते पिंपळडोळी मार्ग गाठला व संबंधित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल सोबत बाचाबाची करून हल्ला केला, तरीही पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी एकट्याने मोठ्या धैर्याने परिस्थिती हाताळली। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार, प्राध्याकर पातोंड, इतर पोलीस ताफा नंतर ताबडतोब घटनास्थळावर पोहोचला। चांदणी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं। तसेच पोलिसांना मारहाण करणारे संगम रंभाजी ताजने वय वर्ष 31 आणि विजय रंभाजी ताजने वय वर्ष 38 राहणारा पेडका पिंपळडोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही घटना सकाळी 9 वाजता दरम्यान घडली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। संध्याकाळी 6 नंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली।